सराव संच 1.2. प्रश्न पहिला. खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडाच्या लांबी दिल्या आहेत. त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा कोन QPRचा दुभाजक आहे ते ओळखा. आता आपण पहिली आकृती पहिल्यांदा बघूया. आता इथं त्रिकोण आहे QPR आणि हा किरण PM ह्या QPRचा दुभाजक आहे का ते ओळखायचं आहे आपल्याला. आपण त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म शिकलोय, पण आपल्याला या ठिकाणी त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या व्यत्यासाचं प्रमेय वापरायचं आहे. आता ते प्रमेय काय सांगतं, तर पहिल्यांदा मी एक आकडा लिहिते आणि हा जो कोन दुभागलाय यांच्या बाजूंचं गुणोत्तर पहिल्यांदा. तर मी पहिल्यांदा ही बाजू घेते PR छेद PQ. PR ची किंमत 3, PQ ची किंमत 7. तर 2 आकडा टाकते मी आणि जी बाजू दुभागली आहे त्यांचं गुणोत्तर घेते. आता या ठिकाणी मी PR अगोदर घेतलं होतं म्हणून इथं घेते RM छेद QM आणि बरोबर RM 1.5 छेद QM 3.5 1.5 3.5. आता या ठिकाणी एका घरानंतरच दशांश चिन्ह म्हणजे ते काढून टाकूयात. मग येणार 15 छेद 35. आता या दोघांचं जर निरीक्षण केलं तर दोघंही 5च्या पाड्यात आहेत किंवा असं लिहिलं तरी चालेल. 5 गुणिले 3 5 गुणिले 6 5ला 5 गेले म्हणजे राहिलं 3/7. आता याला आपण म्हणू 1, याला आपण म्हणू 2 आणि 1 व 2 म्हणून काय आलं, PR छेद PQ बरोबर RM छेद QM. आणि म्हणून त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या व्यत्यासानुसार, व्यत्यास येणार इथं प्रमेय नाही येणार, व्यत्यासानुसार हा जो किरण PM आहे किरण PM हा कोन QPRचा दुभाजक आहे. म्हणजे जर गुणोत्तर समान असेल तरच तो दुभाजक आहे आणि गुणोत्तर समान नसेल तर तो दुभाजक नाही. दुसरी आकृती पाहूयात आपण आता. बघा इथं सुद्धा QPR आणि हा PM कोन दुभाजक. आता पहिलं गुणोत्तर लिहिते मी या ठिकाणी PQ छेद PR बरोबर 10/7. दुसरं गुणोत्तर QM छेद RM QM 8 RM 6. आता या ठिकाणी 4 गुणिले 2 आणि 3 गुणिले 2 म्हणजे हे गेले आणि राहिलं 4/3. आता या गुणोत्तराला एक आकडा मानू, याला 2 मानू. आता 1 व 2 वरून आता ही दोन्ही गुणोत्तर समान आहेत का, तर नाहीत. म्हणजे काय येणार, PQ छेद PR बरोबर नाही.
QM छेद आर्यन. आणि म्हणून हा किरण PM हा कोण QPRचा दुभाजक नाही. लक्षात ठेवा, या ठिकाणी डायरेक्ट त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचं सूत्र वापरायचं नाही, नाहीतर आपण चूक काय करतो, पहिल्यांदाच लिहितो PQ छेद PR बरोबर QM छेद आर्यन. तर हे या ठिकाणी टाळायचं. पहिल्यांदा गुणोत्तर काढायची आणि ती समान आहेत का नाहीत पाहायचं आणि त्यावरून कोण दुभाजक ठरवायचं. ची आकृती QPR हा कोण दुभागलाय, PQ एक आकडा टाकून लिहिते मी, छेद PR, PQ 90, PR 10, दोन आकडा. PQ अगोदर घेतलं होतं म्हणून QM अगोदर, QM छेद आर्यन. QM 3.6 आणि आर्यन 4. आता याला आपण थोडं सोपं रूप देऊया. तिथं मी 3.6 ऐवजी लिहिते 36, म्हणजे छेदस्थानी येणार 10 आणि हे आहे तसेच 4. आता किती आले बघा, 4 एके 4, 4 9 36, म्हणजे आलं 9 छेद 10. आता हे गुणोत्तर 1, हे गुणोत्तर 2, या दोघांचं निरीक्षण करू आणि मग लिहू 1 व 2 वरून काय येणार आहे, PQ छेद PR बरोबर QM छेद आर्यन. आणि हे गुणोत्तर समान आहे म्हणून त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या व्यत्यासानुसार किरण PM हा कोन QPRचा कोन दुभाजक आहे. आणि कारण काय, तर त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. बघा उदाहरण दुसरं. जर त्रिकोण PQR मध्ये, हा त्रिकोण PQR मध्ये PM बरोबर 15, PQ बरोबर 25, PR पूर्ण 20, NR 8, तर रेषा NM ही बाजू RQला समांतर आहे का. आता आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय शिकलेलो आहे. ज्यावेळेस ही बाजू याला समांतर असणार आहे, म्हणजे समजा NM जर ह्या RQला समांतर असेल तर काय असतं, हे गुणोत्तर समान असतं. म्हणजे कोणतं, PN छेद NR बरोबर PM छेद MQ. हे गुणोत्तर समान असेल तर ही बाजू याला समांतर असणार आहे, बरोबर. पण आपल्याला या ठिकाणी समांतर आहे का ते ओळखायचे आणि म्हणून आपण या ठिकाणी वापरणार आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आणि त्यासाठी आपल्याला काढावं लागणार आहे हे गुणोत्तर PN छेद NR, PM छेद MQ. पण आता या ठिकाणी आपल्याला MQची NRची किंमत दिली नाही, मग पहिल्यांदा आपण त्या किमती काढूया. आता पहिल्यांदा बघा इथं दरम्यानचा संबंध येतोय, P दरम्यान M दरम्यान Q. आता दरम्यानचा संबंध आपण 9वी मध्ये शिकलेलो आहे. आता याचा अर्थ काय असणार आहे, तर PQ बरोबर PM अधिक MQ.
आता किमती घालूयात. पी क्यू 25 आहे, पी एम 15 आहे आणि आपल्याला एम क्यू काढावं लागणार आहे. हा एम क्यू हा असाच लिहिते. म्हणजे एम क्यू काय येणार आहे 25 वजा 15. 15 तिकडे गेले की 25 मधनं वजा होणार आहे. म्हणजे एम क्यू किती आलं 10. ही आपली एम क्यूची किंमत. तर त्याचप्रमाणे या आपण बाजूची दरम्यानता घेऊया. पी दरम्यान एन दरम्यान आर. आता इथं पण पी आर बरोबर पी एन अधिक एन आर. किमती घालू. पी आर 20 आहे, एन आर 8 आहे. म्हणजे इथं पी एन काढायचं आहे आपल्याला. मग पी एन मी या बाजूला घेते, 20 अगोदर लिहिते, अधिक 8 आहेत, वजा झाले म्हणजे आले या ठिकाणी 20मधून 8 गेले उरले 12. आता आपल्या झाल्या किमती. मग आता आपण पहिल्यांदा आता गुणोत्तर घेऊया. आता गुणोत्तर कुठलं येणार. पहिलं गुणोत्तर घेऊ पी एन छेद एन आर. पी एन छेद एन आर. आता पी एन किती आहे आपल्याला 12 आपण काढले इथं. एन आर किती आहे 8. एन आर किती दिलेलं आहे 8. आता इथे 4 त्रिक 12, 4 दुणे 8, 4ला 4 गेले म्हणजे राहिले 3 छेद 2. तर दुसरं गुणोत्तर घेऊ. पी एन छेद एन आर घेतलं होतं. पी एम छेद एम क्यू. आता पी एम किती आहे 15 आणि एम क्यू आपण काढलं इथं 10. तर याची पण फोड करूया. 5 गुणिले 3 छेद 5 गुणिले 2. 5ला 5 गेले म्हणजे राहिलं 3 छेद 2. आता याला 1 म्हणू, याला 2 म्हणू. आता बघा 1 व 2चं निरीक्षण केल्यावरच तुमच्या लक्षात येते की म्हणून पी एन छेद एन आर बरोबर पी एम छेद एम क्यू. आणि म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार काय असणार आहे रेषा एन एम ही बाजू पी क्यूला समांतर बाजू पी आर क्यू. आर क्यू आहे या ठिकाणी आर क्यू. रेषा एन एम समांतर बाजू आर क्यू. तर इथं हा कोन बघणार आहे. पण हा कोन कुठल्या बाजूने तयार झाला आहे तर एन एम आणि एन पी. मग आपण यांचं गुणोत्तर पहिल्यांदा घेऊ. एन एम छेद एन पी बरोबर त्या कोणानं जी बाजू दुभागली आहे त्यांचं गुणोत्तर म्हणजे एम क्यू छेद क्यू पी. आता आपण किमती घालूयात. एम एन 5 आहे, एन पी 7, एम क्यू 2.5. क्यू पी आपल्याला काढायचं आहे म्हणून पी आहे तसा. आता तिरकस गुणाकार करू म्हणजे आलं 5 गुणिले क्यू पी बरोबर 2.5 गुणिले 7. म्हणजे क्यू पी बरोबर काय आलं 2.5 गुणिले 7 छेद 5. आता हे 2.5 आहे ते आम्ही असे लिहिते 25 छेद 10. हे गुणिले 7 असेच लिहिते, हे गुणिले 5 असेच लिहिते. आता आले 5 5 25, 5 1 5, 5 दुणे 10 म्हणजे राहिलं 7 छेद 2 आणि 7 छेद 2 म्हणजेच येणार 3.5. म्हणजे आपलं उत्तर क्यू पी आपल्याला विचारलं होतं काढायला. क्यू पी आलं 3.5. चौथं उदाहरण. आता आकृतीत काही कोनांची मापे दिली आहेत त्यावरून दाखवा की ए पी छेद पी बी. इथं आलं ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. आता
आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय शिकलोय बघा. त्याच्यामध्ये ज्यावेळेस AP/PB बरोबर AQ/QC असतं त्याच वेळेस काय असतं तर ही बाजू PQ किंवा ही रेषा PQ ह्या बाजू BCला समांतर असते. ज्यावेळेस ही समांतर असेल त्याच वेळेस आपण त्या ठिकाणी प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरणार आहोत. मग आता आपण असं दाखवूयात पहिल्यांदा की हे कोण एकरूप आहेत म्हणून या बाजू PQ आणि बाजू BC समांतर आहेत. आता बघा ही रेषा PQ घेतली, रेषा BC, रेषा PQ व रेषा BC आणि AB, रेषा AB ही त्यांची छेदिका, ही त्यांची छेदिका. आता आपल्याला दिलेलं आहे की कोन P एकरूप कोन B, कारण दोघांची मापं कशी आहेत 60 अंश आहेत, दोघांची मापं समान आहेत 60 अंश आहेत. परंतु आकृतीमध्ये जर पाहिलं तर हे कोण संगत कोण आहेत. कसले कोण आहेत हे संगत कोण आहेत आणि म्हणून संगत कोण कसोटीच्या, संगत कोण कसोटीच्या व्यत्यासानुसार बाजू PQ समांतर बाजू BC. आणि मग आपण हा जर त्रिकोण घेतला, त्रिकोण ABC मध्ये काय आलं बाजू PQ समांतर बाजू BC आणि म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय येणार आहे AP छेद PB बरोबर AQ छेद QC. आणि हेच आपल्याला इथं दाखवायला सांगितलं होतं. बघा आता 5वं उदाहरण चाललंय आपलं. समलंब चौकोन ABCD मध्ये, हा समलंब चौकोन आहे ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू PQ आणि समांतर बाजू DC. म्हणजे बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC. आणि ही जर आपण त्याची छेदिका घेतली व AD ही त्यांची छेदिका, AD पण आहे आणि BC पण आहे, म्हणजे BC व AD या त्यांच्या छेदिका. आणि म्हणून 3 समांतर रेषा व छेदिकेच्या गुणधर्मानुसार, 3 समांतर रेषा व छेदिकेचा गुणधर्म आपण वापरणार आहे. काय सांगतोय तो AP छेद PD बरोबर PQ छेद QC. आता किमती घालूयात. AP 15 आहे, PD 12 आहे, BQ काढायचं आहे म्हणजे आपल्याला हे BQ काढायचं आहे. त्यानंतर BQ आहे तसंच ठेवते आणि QC 14. आता करणार आपण तिरकस गुणाकार. आता तिरकस गुणाकार करताना 12 गुणिले BQ
बरोबर 15 गुणिले 14 आणि म्हणून BQ बरोबर आलं 15 गुणिले 14 छेद 12. आता या ठिकाणी हे दोघं तीनाच्या पाड्यात आहेत. 3 पाची 15, 3 चौक 12, बे दुणे 4, बे सत्ती 14 म्हणजे येणार 5 7 35 छेद 2 आणि 35 छेद 2 म्हणजे बे एके बे, इथे एक उरला, बे सती 14, एक उरला आणि बे पंचे 10. 35च्या निम्मा आलं 17.5. बघा 6वं उदाहरण चाललंय आपलं. आकृती 1.40 मध्ये दिलेल्या माहितीवरून QP काढा. आता हा त्रिकोण आहे MNP आणि MNP मध्ये काय दिसतोय तर हा NQ हा कोण MNPचा कोण दुभाजक आहे. काय आहे? कोण दुभाजक आहे. आणि मग लक्षात आलं असेल तुमच्या की कुठलं गुणधर्म वापरणार तर त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. आणि म्हणून मग काय येणार NM छेद NP बरोबर MQ छेद QP. आणि कारण देऊ त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय. आता किमती ठेवूयात या ठिकाणी. बघा NM 25, NP 40, MQ 14, QP काढायचं आहे. QP असाच ठेवू. आता करणार आपण तिरकस गुणाकार. 25 गुणिले QP बरोबर 14 गुणिले 40 म्हणजे QP बरोबर आलं 14 गुणिले 40 भागिले 25. आता 5च्या पाड्यात दोघे आहेत म्हणून घालूयात अगोदर. 5 5 25 पंचाष्टे 40. आता 5नी काही भाग जात नाही म्हणून 5नी फार तर ह्याला घालू. 5 एके 5, 5 दुणे 10, 4 उरले, दशांश चिन्ह आलं, 0 घेतली की आली पंचाष्टे 40 म्हणजे येणार 2.8 गुणिले 8 म्हणजे चाललं 8 8 64ला 4 हातच्या आले 6, 8 दुनी 16, 16 आणि 6 22 आणि 1 घरानंतर दशांश म्हणजे QP केली किती आला आपला 22.4. बघा 7वं उदाहरण चाललंय आपलं. काय आहे? आकृतीमध्ये AB समांतर CD समांतर FE असेल तर Xची किंमत काढा आणि AE काढा. आता ही आकृती जर आपण थोडीशी अशी घेतली तर तुमच्या लक्षात येईल की ह्या 3 समांतर रेषा आहेत. म्हणजे दिले काय आपल्याला की AB समांतर CD समांतर EF व ही त्यांची छेदिका घेतली कुठली व BF ही त्यांची BF व BF आणि AE या छेदिका. तर परत आपण कुठला गुणधर्म वापरणार आहे तर 3 समांतर रेषा व छेदिकेचा गुणधर्म. आता त्याच्यानुसार काय येणार आहे FD छेद DB बरोबर EC छेद CA. किमती घालूयात. आता ह्याला कारण देऊ 3 समांतर रेषा व छेदिकेचा गुणधर्म. कशावरून लिहिलं आपण सूत्र त्याचं कारण आपण या ठिकाणी लिहिलं.
आता किमती घालू. FD 4, DB 8, EC x दिलं, x काढायचं आहे आपल्याला, आणि AC 12. पुन्हा तिरकस गुणाकार करू. x गुणिले 8 बरोबर 4 गुणिले 12. म्हणजे काय येणार बघा आता. x बरोबर 4 गुणिले 12 छेद 8. तर 4 एके 4, 4 दुणे 8, आणि बे एक बे, बे सखून 12, म्हणजे x बरोबर आलं 6. पण x या ठिकाणी काय आहे, तर x म्हणजे CE आहे. म्हणजे CE बरोबर x बरोबर 6. आता आपल्याला विचारलं आहे AE काढायला. मग आता आपण घेऊयात A दरम्यान C दरम्यान E दरम्यानचा संबंध घेतला. आता दरम्यानचा संबंध घेतल्यानंतर आपल्याला AE विचारले, म्हणून AE बरोबर काय येणार, हे AC अधिक हे CE. आता AC दिले आपल्याला 12, CE आपण आत्ताच काढले x 6, आणि मग AE बरोबर आलं 18. म्हणजे आपल्या दोन्ही किमती या ठिकाणी आल्या. बघा 8वं उदाहरण. त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोण LMN दुभाजक आहे. आणि जर LM बरोबर 6, MN बरोबर 10, TN बरोबर 8, तर LT काढा. म्हणजे हे LT काढायचं. आता पुन्हा या ठिकाणी त्रिकोण 8वं उदाहरण आहे. त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोण LMN दुभाजक आहे. हे दिले आपल्याला. आणि दुभाजक आहे कोणाचा म्हटलं की आपण कुठला प्रमेय वापरणार, त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. तर काय सांगते हे प्रमेय माहिती आहे आपल्याला. हा जो कोण दुभागलाय यांचं गुणोत्तर, म्हणजे तो कोण ज्या बाजूंनी तयार झालाय त्यांचं गुणोत्तर म्हणजे ML छेद MN. ML अगोदर घेतलंय म्हणून LT अगोदर घ्यायचं. LT छेद TN. किमती घालू. ML 6, MN 10 बरोबर LT काढायचं आहे आपल्याला या ठिकाणी, आणि TN 8. आता नेहमीप्रमाणे करणार तिरकस गुणाकार. 10 गुणिले LT बरोबर 6 गुणिले 8, म्हणजे LT बरोबर आलं 6 8 48 छेद 10, म्हणजेच येणार 4.8. 9वं गणित आहे आपलं. त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोण ABCचा दुभाजक आहे. जर AB बरोबर x, BC बरोबर x अधिक 5, AD बरोबर x वजा 2, आणि DC बरोबर x अधिक 2, तर x ची किंमत काढ. आता त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोण ABCचा कोण दुभाजक आहे. आणि म्हणून त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार BA छेद BC बरोबर AD छेद DC. आणि कारण देऊ त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय. किमती घालू आता. BA x अधिक 5, AD x वजा 2, आणि x अधिक 2. तिरकस गुणाकार करू.
बरोबर x वजा 2 आणि x अधिक 5. तर x न गुणू x वर्ग, x न 2 ला गुणू अधिक 2x बरोबर. आता या ठिकाणी निरीक्षण केलं तर हे एका वर्ग त्रिपदीचे अवयव आहेत आणि याच्यावरून आपण वर्ग त्रिपदी कशी ठरवणार तर बघा x वर्ग मधलं पद इथं धन 5 आणि ऋण 2 आहे म्हणजे आलं धन 3 म्हणजे मध्ये आले धन 3x, मधलं पद आलं धन 3x. तर शेवटचं पद ऋण 2 गुणिले धन 5 म्हणजे आले ऋण 10 म्हणजे इथे येणार ऋण 10. आता त्यानंतर हे x वर्गला x वर्ग जातील, राहिलं इथं 2x बरोबर 3x वजा 10. 2x इथंच ठेवले, इकडून 3x आले ऋण 3x बरोबर ऋण 10 म्हणजे ऋण 1x बरोबर ऋण 10 आणि म्हणून x बरोबर 10. दोन्ही बाजूंना ऋण 1 ने गुण, दोन्ही बाजूंना काय केलं ऋण 1 ने गुण. बघा आता 10वं उदाहरण आहे. शेजारील आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात x हा एक कोणताही बिंदू आहे. बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडला आहे. हा बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी म्हणजे D, E आणि F म्हणजे जोडला आहे. आता हे आतमध्ये सुद्धा एक त्रिकोण आहे PQR आणि यांच्यासुद्धा शिरोबिंदूशी तो जोडलेला आहे. तसेच PQ समांतर DE, हा PQ समांतर DE आहे, QR समांतर EF आहे आणि PR समांतर DF आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही बाजू याला समांतर आहे, ही बाजू याला समांतर आहे, ही बाजू याला समांतर आहे म्हटलं की या ठिकाणी काय असणार आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. मग आता बघूयात आपण त्रिकोण XDE मध्ये. आता त्रिकोण XDE कुठे आहे, हा XDE म्हणजे हा त्रिकोण घ्यायचा आहे. PQ समांतर DE आणि मग काय येणार आहे XP छेद PD बरोबर XQ छेद QE प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आता इथे एक राहिले आपल्याला, हे आपल्याला दिलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार आहोत पक्ष. आता त्रिकोण XEF मध्ये कुठे त्रिकोण XEF, XEF मध्ये हा QR ह्या EF ला समांतर आहे. हे तर सुद्धा पक्षच कारण आलं कारण आपल्याला हे दिलेलं आहे. आता इथं काय गुणोत्तर येणार XQ छेद QE बरोबर XR छेद RF आणि याला कारण येणार प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता पुन्हा बघा या ठिकाणी 1 आणि 2चं आपण निरीक्षण केलं तर काय येतंय XQ छेद QE इथं आहे XQ छेद QE बरोबर XP छेद PD आणि XR छेद RF म्हणजे या ठिकाणी ह्या दोन बाजूंचं गुणोत्तर समान आहे. याचाच अर्थ हे राहिलेलं जे गुणोत्तर आहे हे आणि हे सुद्धा समान असणार आणि म्हणून येणार XP छेद PD बरोबर XQ छेद QE विधान 1 व 2 आणि म्हणून रेख PR समांतर रेख DF प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा